जळगाव शहरातील MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करत तब्बल 11 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागातील रुबिक पेंट्स कंपनीमध्ये ही घरफोडी झाली होती। फिर्यादी मोईज बोरा हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घर फोडून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा एवज लंपास केला होता। या प्रकरणी MIDC पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरातून निलेश उर्फ भुऱ्या डुडवे, ताराचंद सोलंकी, साईसिंग सोलंकी, रवींद्र आर्य, दिलीप डुडवे आणि ग्यार शिरालाल अलावे या आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींकडून 39 ग्रॅम सोने, 99 ग्रॅम चांदी आणि 5,78,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 11,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने केली। MIDC पोलिसाच्या हद्दीमध्ये बिझनेस पार्कमध्ये फिर्यादी मोईज मोहरा यांच्या रुबी पेंट्स या कंपनीमध्ये 15 एप्रिल रोजी एक मोठी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये साधारणतः 12 लाख आणि काही कॅश असा एकूण ऐवज गेला होता। तर त्या अनुषंगाने MIDCचे प्रभारी SDPO आणि चंद्रकांत PSI दणके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा गुन्हा अतिशय शिताफीने सेंधवा मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे चाचरिया पाटी खरगोन या अतिशय दुर्मिळ MP मधल्या प्रदेशामधून एकूण आपण 6 आरोपी यांना अटक केलेला आहे आणि 11 लाखाच्या वर हा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर त्यांचे जे आरोपी होते त्यांच्यावर काही गुन्हे पहिले गुन्हे आताच प्राइम ऑफिसर त्याच्याकडे नाही असं दिसत आहे, पण हे सगळे एकत्रितच ऑपरेट करत होते आणि सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन आपण स्वतः रिकवर केलेला आहे। आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे। आता बघूया आपण HBT याच्यामध्ये किती आहे, त्यांची मोडस काय आहे, परंतु याच्यामध्ये आपण चांगला टेक्निकल सपोर्ट घेऊन अतिशय मेहनत घेऊन सगळ्या टीमने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। तर टीमला काही रिवॉर्ड देणार आहे? रिवॉर्ड आज पुटअप करतील आणि चांगला रिवॉर्ड देऊ आम्ही। धन्यवाद।